आता आपण पाहूया 25 मिनिटात 50 बातम्या। मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसलाय। काल सुरत कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यानंतर आता राहुल गांधी यांचं लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे। खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे। मी भारताच्या आवाजासाठी लढतोय, त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल ती चुकवण्यास तयार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील भाजपावर हल्लाबोल केलाय। सगळ्या सरकारी यंत्रणा दबावाखाली असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। चोराला चोर म्हणणं हा देशामध्ये गुन्हा आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी काँग्रेसला खर्च आहेर दिलाय। येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ओबीसी वोट बँकेला भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी राहुल गांधींनी माफी मागावी, असं मोठं विधान आशिष देशमुख यांनी केलंय। देशपातळीवरचा सर्वात मोठा महापशुधन एक्स्पो शिर्डीमध्ये सुरू झाला, पण या पशुधन एक्स्पोच्या निमित्तानं राजकीय टोलेबाजी पाहायला मिळालेली आहे। संगमनेरी घोड्यांची लगाम विखे पाटलांकडे, अशी मिश्किल टिप्पणी यावेळेला कृषी अब्दुल सत्तारांनी केलेली आहे। सत्तार यांनी थोरातांचं थेट नाव घेतलेलं नसलं तरी उपस्थितांमध्ये त्याचीच चर्चा रंगलेली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधान भवनातल्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। या भेटीवर कृषी अब्दुल सत्तारांनी भाष्य केलंय। ठाकरे आणि फडणवीसांनी सोबत काम केलंय, त्यामुळे ते पुन्हा एकत्र येणार असतील तर आपल्याला मान्य असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा कॉल प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालंय। बेळगाव जेलची तपासणी केली असता आरोपी जयेश पुजारीकडे 2 फोन आढळले। त्याच फोनवरून गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसनं चक्काजाम आंदोलन केलंय। यावेळेला मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या सिडको परिसरात राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं। कोर्टानं दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करत संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। यावेळेला राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचे तीव्र पडसाद वर्ध्यातही उमटले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। मोदी सरकार विरोधात घोषणा देत दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणाही दिल्या गेल्या। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे आणि हा लोकशाहीचा खून आहे, असं म्हणत बुलढाण्यातल्या जळगाव जामोद इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आणि भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे। सोलापुरात काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरले। यावेळेला मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोदी आडनावावरनं ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपचे नेते राजन तेली यांनी जाहीर केलंय। सिंधुदुर्गात राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलंय। राहुल गांधींनी पंतप्रधानांचा केलेला अपमान हा देशाचा अपमान असल्याचं म्हणत भाजपनं आंदोलन केलं। नागपूरच्या व्हरायटी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले। मोदी या आडनावावरनं काँग्रेस नेते राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत अमरावतीतल्या वरुडमध्ये भाजपनं राहुल गांधींचा पुतळा जाळून आणि पुतळ्याला चपलेनं मारून निषेध आंदोलन केलंय। मुंबईच्या गोरेगावमधल्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात म्हाडानं स्थानिक रहिवाशांची संमती न घेता विकासकाची नेमणूक केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। यामुळे स्थानिक रहिवाशांनी गणेश मैदानात एकदिवसीय उपोषण केलं। उपोषणानंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचं मान्य केलंय। पनवेलमधल्या पारगाव जवळच्या आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या दर्ग्यावर पनवेल मनसेनं आक्षेप घेतलाय। मनसेनं प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय, अन्यथा भव्य मोर्चा काढला जाईल असा इशाराही दिलाय। उल्हासनगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला। यंदा 843 कोटी 72 लाख उत्पन्नाचा आणि 843 कोटी 26 लाख खर्चाचा शिल्की अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। पालिका प्रशासनाला यंदाच्या आर्थिक वर्षात अवघ्या 40 कोटींची करवसुली करण्यामध्ये यश आलेलं आहे।
यंदाचा ऊस गाळप हंगाम गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 महिने आधीच संपतोय, परंतु ऊसाच्या उत्पादनात तब्बल 30% घट आलेली आहे। तसंच यंदाचं साखर उत्पादनही 10.5 लाख टनच होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरातल्या बिजली नगर रोडवर एका कोळसा गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोदामातला कोळसा पूर्णपणे जळून खाक झालाय। आगीमध्ये कोणतीही वित्तहानी झालेली नाही। महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत, तर वृद्धांना मोफत प्रवास या सुविधा दिल्यानंतर आता टॅक्सी व्यवसायावर याचा परिणाम होतोय। त्यामुळे शासनानं परमिट फी कमी करावी, व्यवसाय कर माफ करावा अशा मागण्यांसाठी अमळनेर तालुका टॅक्सी चालक मालक संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय। बीडच्या आष्टी परिसरात भेसळयुक्त दूध विकलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदेचं नाव आलं असून तो फरार आहे। त्याचं वकीलपत्र घेण्यास जिल्ह्यातल्या सगळ्या वकिलांनी नकार दिला आहे। त्यामुळे सतीश शिंदेला जिल्ह्याबाहेरून वकील शोधावा लागणार आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या दूध भेसळीच्या विरोधात नवीन कठोर कायदा आणला जाणार आहे। जर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। महिला वर्गाला एसटीच्या प्रवासासाठी 50% सवलत दिली, परंतु आता गॅस सिलेंडरवर 50% सबसिडीही द्या अशी मागणी अभिजित बिचुकलेनं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मसला ते बाभुळगाव रस्त्याचं काम केलं गेलंय, मात्र रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब जसेच्या तसे ठेवल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे। हा रस्ता बनवताना सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्यानं दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सोलापूर शहर पाणी असून सुद्धा तहानलेलं आहे। औज बंधाऱ्यातनं दररोज सुमारे 215 MLD पाणी कर्नाटकमधल्या 4 प्रकल्पांसाठी उपसा केलं जातं आणि यामुळे सोलापूर शहरात 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। माजी जलसंधारण मंत्री जयंत पाटलांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला। गोंदिया जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण असून येत्या 2 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अमरावतीच्या सावंगी मगरापूर गावात दूषित पाणी पुरवठा होतोय। ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केलेली होती, परंतु 45 दिवस उलटून सुद्धा पाणी पुरवठा न झाल्यानं भीषण पाणी टंचाई झाली। यामुळे महिला तहसीलदार कार्यालयावर धडकल्या होत्या। नांदेडमध्ये महापुरुषांचा पुतळा असलेल्या परिसरात दारूचं दुकान आणि बियर बारवर बंदीची मागणी बहुजन समाज पार्टीकडून करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गेल्या 8 दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरू आहे। दक्षिण मुंबईतल्या ग्रँड रोड परिसरात एकानं 5 जणांवर चाकून हल्ला केला। यामध्ये 2घांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। हल्ल्याचा हा थरार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। इतर 3 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डीबी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। उल्हासनगरमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातल्या पाण्यामध्ये बुडून 8 वर्षीय सूरज आणि 6 वर्षीय सनी या 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। मात्र कुटुंबियांनी गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार करायला नकार दिल्यानंतर अखेर पोलिसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केलाय। अकोल्यातल्या अकोट इथल्या संत नागास्वामी मंदिरात चोरी झालेली आहे। दानपेटीतली रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। चोरीचा हा सगळा प्रकार इथल्या सीसीटीव्हीत चित्रित झालाय, परंतु चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यानं तपासात पोलिसांना अडचणी येत आहेत। बीडच्या गेवराईमध्ये 3000ची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। अमित तरवरे असं लाचखोर तलाठ्याचं नाव असून एसीबीनं सापळा रचून त्याला अटक केली आहे। वर्ध्यातल्या हिंगणघाट शहरातल्या रेड लाईट एरियावर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेसह 3 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून पोलिसांनी 10,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस पुढील तपास करतायत। संरक्षण मंत्रालय आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 3,700 कोटींचा करार झालाय। या अंतर्गत भारतीय हवाई दल नवीन रडार खरेदी करणार आहे। पंजाबच्या गुरदासपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडून आलेलं ड्रोन पाडलंय। ड्रोनमधून आलेली शस्त्रास्त्र आणि बॉम्ब देखील ताब्यात घेतले गेलेत। दिल्लीच्या भारतनगरमध्ये एक महिला आणि तिच्या 5 वर्षांच्या लहान मुलावर ऍसिड हल्ला करण्यात आलाय। यामध्ये मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुलाची शनिवारी ट्रायल होणार आहे। आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटरनं हा रेल्वे पूल उंचीवर आहे।
गुजरातच्या मोरबीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाचा अचानक मृत्यू झालाय. या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता वर्तवली जाते. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे. कुरुक्षेत्र बस स्टॉप जवळचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते. अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. समोर आलेल्या एका व्हिडिओत अर्मेनियन सैन्याची वाहनं अझरबैजानच्या सीमेवर तैनात दिसतायत. इक्वेडोरमधल्या गुयाकिलमध्ये याकू चक्रीवादळ आल्यानंतर जोरदार पाऊस झालाय. शहरात पूरस्थिती निर्माण झालेली असून 21 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर 23,000 जण बेघर झालेले आहेत. फ्रान्समध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यावरनं सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अजूनही सुरूच आहे. मॅक्रॉन सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले असून पोलीस आंदोलकांना रोखताना दिसतायत. 3 इडियट्स या सिनेमाचा लवकरच सिक्वल येण्याची शक्यता आहे. करीना कपूरनं शेअर केलेल्या एका व्हिडिओतनं याचे सुतोवाच केलेत. काही दिवसांपूर्वी आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात त्यांनी मला का बोलवलं नाही अशी नाराजी तिनं व्यक्त केली आहे. इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स या कार्यक्रमात दीपिका आणि रणवीर यांनी हजेरी लावलेली होती. यावेळेला रणवीरनं पुढे जाण्यासाठी दीपिकाला हात दिला, मात्र तिनं त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि ती पुढे निघून गेली. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता रणवीर कपूरच्या अॅनिमल सिनेमाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत रणवीरचे वाढलेले केस आणि दाढीवाला लुक दिसतोय. शिवाय निळ्या रंगाचा रुग्णालयातला गाऊन देखील त्यानं परिधान केलाय. अभिनेत्री बिपाशा बासूनं आपली लाडकी लेक देवी सोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यात देवीचा चेहरा दिसत नाहीये, मात्र तिच्या सोबत खेळताना बिपाशाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र दिसून येतोय. अभिनेत्री पूजा भट्टला कोरोना झाल्याची माहिती मिळतेय. पूजानं स्वतः ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. पूर्ण लसीकरण झाल्यानंतरही तिला 3 वर्षात पहिल्यांदाच कोरोना झाल्याचं तिनं सांगितलंय. भारतातल्या बऱ्याच ठिकाणांमध्ये अजूनही कौमार्य चाचणी केली जाते आणि त्यावर मुलगी लग्नासाठी योग्य का अयोग्य हे ठरवलं जातं. जर ती या चाचणीत नापास झाली तर तिचा प्रचंड छळ केला जातो आणि याच गोष्टीवर कटाक्ष टाकणाऱ्या एक कोरी प्रेम कथा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स या कार्यक्रमातले आपल्या लुकचे फोटो अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट केले. तिच्या या फोटोजवर विराट कोहलीनं रेड हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. अभिनेता अक्षय कुमार लवकरच बडे मियां छोटे मियां चित्रपटामधनं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं स्कॉटलंडमध्ये शूटिंग सुरू असताना अक्षयच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली. अक्षयनं जखमी अवस्थेतच शूटिंग पूर्ण केलं. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे. जळगाव शहरातील मानराज पार्क इथे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक देऊन वकिलाला चिरडल्याची घटना घडली. अपघातानंतर नागरिकांनी पाठलाग करून डंपर पकडला, परंतु वाहन चालक सोडून पसार झाला. अकोल्याच्या अकोट तालुक्यात नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून फिरत असणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी अटक केली. अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं आणि तो तसा गुन्हेगार झाला असा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. छत्रपती संभाजीनगरमधील बोडखा इथे शेख सनीवली बाबा यांच्या 3 दिवसीय उरुसाला सुरुवात झाली आहे. मिरवणूक चालू असताना गावातील 2 गटांमध्ये बाचाबाची झाली आणि या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या वांगी खुर्द गावात हळदीच्या आदल्या दिवशी आंघोळीला गेलेल्या वधूला हिटरचा शॉक लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येते. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा साधलाय. चोराला चोर म्हणणं गुन्हा आहे का असा प्रश्न राऊतांनी विचारला. राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याइतपत ते चुकीचे बोलले नव्हते, ही दडपशाही आहे असंही राऊत म्हणाले. नाशिकच्या आनंदवली दर्ग्याला मनपाकडून नोटीस बजावण्यात आली. नवशा गणपती मंदिराशेजारील दर्ग्याजवळ अतिक्रमण करत अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आणि या प्रकरणी 7 दिवसात खुलासा करण्याचे निर्देश प्रशासनानं दिलेत. पुण्यामध्ये कोयता गँगनंतर आता तलवार गँगची दहशत पाहायला मिळते. बुधवारी रात्री पुण्यात गुंडांच्या टोळक्याने धुडगूस घालत तब्बल 14 गाड्या फोडल्या. कोंढवा भागातील टिळेकर नगरमधील या घटनेमुळे नागरिक भयभीत झालेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली असून इतर गुंडांचा शोध घेण्यात येतोय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा कॉल प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे. संध्याकाळी बेळगाव जेलची तपासणी केली असता आरोपी जयेश पुजारीकडे 2 फोन आढळलेत आणि याच फोनवरून गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. सांगली जिल्ह्यातील क्रीडा संकुल गेल्या 7 महिन्यांपासून अंधारात आहे. सुमारे 6 लाखांचं वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणने क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित केला आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या महिला कुस्तीपटूंना त्रास सहन करावा लागतो. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना संध्याकाळी पार पडणार आहे. या सामन्यामध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडे आणि कल्याणची वैष्णवी पाटील माफ करा दरम्यान महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. बीडच्या केरूळ गावात अनोखा निर्धार करण्यात आला. कुणाच्या वाढदिवसाला डीजे किंवा लावणी न लावता फक्त कुस्ती स्पर्धा भरवता येणार आहे. ग्रामस्थांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील पाटागुडा इथं शेतकऱ्यांनी वीज बिल भरूनही 3 फेज वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे हाल होत असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. भंडाऱ्यामध्ये सिरेगाव टोला इथे एका कुटुंबातील 4 जण 16 दिवसांपासून बेपत्ता आहेत. जमिनीच्या वादातून तक्रार करत काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या प्रकरणी आदिवासी संघटनेनं आंदोलन करत कुटुंबाचा शोध घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरू आहे आणि या हत्तींनी बागायतीचं मोठं नुकसान केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. या हत्तींचा धुमाकूळ